विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण आपल्या पुस्तकामधील संस्कृत नाट्यस्तबकः या पाठामधील जी 3 पुष्प होती त्यामधील जी 2 पुष्प होती त्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आज आपण लेखन कौशल्यातील भाग जो आहे तो पाहणार आहोत. त्यामधील निबंध लेखनम याविषयी आपण प्रारंभी माहिती घेऊया आणि एक नमुना दाखल निबंध आपण घेणार आहोत. पाठ सुरू करण्यापूर्वीच आपल्या या लेखन कौशल्यामध्ये जी आपल्याला निबंध लिहायचे ते निबंध लिहित असताना कोणकोणत्या बाबी पाहिल्या जातील याविषयीची माहिती जी आहे ती माहिती आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामधील पृष्ठ क्रमांक 104 यावर दिलेली आहे. बघा, निबंध लेखनम हा जो भाग आहे तो प्रश्न क्रमांक 4 म्हणजेच विभाग क्रमांक 4 मधील जो आ आकडा आहे त्या आ आकड्यामध्ये निबंध लेखनम याच्यासाठी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये हे जे विषय आहेत हे 7 विषय दिलेले आहेत. आता या 7 विषयांपैकी याच्यापूर्वी आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणकोणता भाग वगळलेला आहे हे पाहत असताना हे जे 2 निबंध आहेत मम प्रिय पुस्तकम आणि भारतीयम प्रसिद्धम स्थलम हे जे 2 प्रकार जे आहेत ते प्रकार वगळलेले आहेत. म्हणजे यावर्षी आपल्याला मम प्रिय कवी, मम प्रिय खगः, मम प्रिय नेता, मम प्रिय उत्सव आणि मम प्रिया भाषा हे एकूण 5 निबंध आपल्यासाठी आहेत. आता हे जे निबंध आहेत हे निबंध म्हणजे मराठीप्रमाणे किंवा हिंदीप्रमाणे आपल्याला भरपूर लिहायचे असं नाही. त्यासाठी आपल्याला 7 ते 8च वाक्य आपल्याला लिहायचे. खरं तर याला निबंध म्हटलं जात नाही, कारण की निबंध या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असेल, न विद्यते बंधनम तत् निबंधम. ज्याला लिखाणाला बंधन नसतं तो निबंध होय. पण आपल्याला इथं बंधन आहे ती म्हणजे सप्त तथा अष्टवाक्यात्मक निबंध अपेक्षते. 7 ते 8 वाक्यामध्ये आपल्याला निबंध लिहायचा आहे. त्रिचत्वारी शब्दात्मकम वाक्यम आवश्यकम म्हणजे केवळ 2 शब्द म्हणजे अहम बालकः असं जर वाक्य 2 शब्दांचं लिहिलं तर त्यासाठी आपल्याला मार्क मिळणार नाहीत. तर कमीत कमी त्यामध्ये 3 शब्द किंवा 4 शब्द असावेत. 4 शब्दांपैकी पेक्षा जास्त जरी असतील तरी काही फरक पडणार नाही. परंतु आपण जर जास्त शब्दांचं वाक्य बनवायला लागलो तर व्याकरणदृष्ट्या काही चुका होण्याची शक्यता असते. आणि म्हणून तुम्हाला प्रारंभी सांगतो की निबंध लिहित असताना दक्षता कोणकोणत्या घ्यायच्या. प्रारंभी 2 दक्षता घ्यायच्या. आपल्या 7 ते 8 वाक्यामध्ये निबंध लिहायचा आहे. शुद्ध व्याकरणदृष्ट्या व्याकरणाचे नियम, लेखनाचे नियम पाळून आपल्याला ही वाक्य लिहायची आहेत. ती 2 शब्दांची असू नयेत, 3 पेक्षा जास्त शब्दांची ही वाक्य असणं अपेक्षित आहेत. ही जी वाक्य आहेत ती अर्थपूर्ण असावीत. आता ही अर्थपूर्ण जी वाक्य आहेत ही खरं तर निबंध आहे. निबंध लिहित असताना आपण एका समोर एक ओळ लिहावी अशी एक अपेक्षा आहे. परंतु आपल्याला गुणांकन करताना तो परीक्षक 7 ते 8 वाक्य तपासणार आहे आणि म्हणून आपण काय करायचं, एकाखाली एक वाक्य लिहायचं. ही वाक्य अर्थपूर्ण असणं गरजेचं आहे. आणि गुण अंकदानाय गणनीयानी जर यामध्ये अर्थपूर्ण जर वाक्य नसतील तर त्यासाठी आपल्याला तिथं पूर्ण 1 मार्क वजा केला जाणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादं वाक्य चुकलं, तुमचं एखादा शब्द चुकला, अनुनासिकांचा वापर केला नाही, संस्कृत लेखनाचे नियम पाळले नाहीत, तर तुम्हाला पूर्ण वाक्यासाठी असणारा जो 1 गुण आहे तो 1 गुण दिला जात नाही. त्यानंतर प्रतिपाद्य विषय केन कारणेन भवतां प्रियः इति लेखितव्यम. आता यांनी इथं सांगितलेलं आहे की प्रतिपाद्य विषय म्हणजे तुम्ही जो प्रतिपादन केलेला जो विषय आहे तो विषय कोणत्या कारणामुळे आपल्याला आवडला
प्रतिपाद्य विषय केन कारणेन, कोणत्या कारणामुळे, भवतां प्रिय, आपल्याला आवडला, इति लेखितव्यम, हे आपण लिहावे. तथा निबंध सोपानानी अनुसर्तव्यानी, निबंधाचं सोपान, सोपान म्हणजे खरं तर जिना, आपल्याला टप्पे असायचं म्हणायचं. निबंधाचे जे वेगवेगळे टप्पे आहेत ते टप्प्यांचा अनुसर्तव्यानी, त्याचं अनुकरण करावं. मग आता ही टप्पे जी आहे ती इथं आपल्याला दिली. पहिला टप्पा जो आहे तो शब्दसंग्रह. शब्दसंग्रह तुमचं योग्य तो असावा. विषयाधिष्ठिताः प्रश्नाः, विषयाधिष्ठित प्रश्न असावेत. प्रश्नांना अनुसृत्य वाक्यानी, प्रश्नांना अनुसरून वाक्य असावेत. प्रारंभ आणि समारोप उत्तम असा, उत्तम प्रारंभ तथा समारोप च उत्तम, आणि समारोप सुद्धा उत्तम असावा. तथा संस्कृत सूक्तय तथा सुभाषिताने, म्हणजे एकतरी संस्कृत सूक्त असावं किंवा सुभाषित असावं, यांचा वापर करावा. सुभाषितांचा वापर करावा, संस्कृत सूक्तींचा वापर करावा. वाक्यानाम उचित क्रम, वाक्यांचा योग्य तो क्रम असावा. म्हणजे जर कवी असेल तर कवीचं प्रारंभी नाव, त्या कवीनं केलेल्या काव्यरचना, असा क्रम द्यावा. नाहीतर सर्व झाल्यानंतर त्या कवीचं नाव लिहिणं किंवा त्याचा कालखंड लिहिणं हे योग्य नाही. म्हणून तो क्रम जो आहे तो योग्य असावा. त्याचबरोबर पत्रिकायां केवलम विषयस्य निर्देशः भवेत यथा मम प्रिय खगः, म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त एवढंच दिलं जाईल की मम प्रिय खगः, माझा आवडता पक्षी. मग आवडता पक्षी कोणता हे मात्र आवर्जून द्यावं. मयूरः, कपोतः, शुकः, काकः, चटकः. मग लिहिताना निबंधाचं नाव जे आहे ते मम प्रिय खगः मयूरः, मम प्रिय खगः कपोतः. जे तुम्हाला जो पक्षी आवडतोय त्या पक्षाचा उल्लेख त्या निबंधाच्या नावामध्ये येणं अपेक्षितच आहे. यम कम अपि खगम अधिकृत्य निबंध लेखने छात्राणां स्वातंत्र्यम अस्ति. यम कम अपि खगम, आता हेच 5 विषय द्यावेत असं नाही, तर यापेक्षा आणखीन दुसरा कोणता पक्षी जर आपल्याला त्याच्यामध्ये उल्लेख करायचा असेल तर त्या निबंध लेखनासाठी मात्र विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य असेल. या बाबी इथं सांगितलेल्या आहेत. पृष्ठ क्रमांक 104, निबंध लेखनासाठी पृष्ठ क्रमांक 104 पाहणं अपेक्षितच आहे. 105 पृष्ठावर तुम्हाला एक निबंध दिलाय. त्या निबंधामध्ये त्याचे 5 टप्पे दिलेत बघा. म्हणजे हरितः चंचुः, रक्ताः, वदती, दाडिमं, मरीचिका, पक्षौ, उड्डयते, मधुरम, गायती, वृक्षेषु विहरती, बालानां मित्रम खगः. जर तुम्ही ह्या बाबींचा वापर केला तर आपोआप मम प्रिय खगः याविषयी आपण माहिती सहजपणे लिहू शकतो. त्यानंतर दुसरे तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्ही जायचं. उदाहरणार्थ कह वर्ण, मयूर असेल तर वर्णचित्रित, काकः असेल तर कृष्ण, शुकः असेल तर हरः किंवा हरितः, तस्य चंचुः, त्याची जी चोच आहे ती कशी आहे. मग रक्तवर्ण, त्याची चोच आहे ती. किम करोती, सहा पक्षः खगः किम करोती, सहा दाडिमं खादती, आकाशे उड्डयती, इत्यादी बाबा सांगायचे. स खगः कुत्र निवसती, वृक्षेषु नीडेषु, तर तो वृक्षांवर राहतो. की नीड म्हणजे घरट्यांमध्ये राहतो, याविषयी द्यायचं. तस्मै किम किम रोचते, त्या पक्षाविषयीचं आपल्याला काय काय आवडतं. म्हणजे त्याचं गायन आवडतं, त्यानंतर तो त्याचा रंग हिरवा आहे म्हणून आवडतो. तसेच त्याची काणी वैशिष्ट्ये आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत. मोर असेल तर मोराची वैशिष्ट्य काय आहे. विविध रंगांनी युक्त असणारा तो मोर, त्याचा पिच्छ कलापह अतिव मनोहारी, त्याचा पिसारा अत्यंत मनोहर असा आहे. किमर्थम प्रिय, कोणत्या कारणामुळे तुम्हाला तो आवडतो. मग त्याला तुम्ही मयूर जर असेल तर मयूराच्या बाबतीत सांगता येईल तुम्हाला.
तस्य वर्णः विविध रंगाः विविध वर्णानां युक्तः सहा खगः. या बाबी तुम्हाला प्रश्नाच्या अनुषंगाने सांगायचं आहे. मग आता त्यांनी एक उदाहरण म्हणून दिले बघा. कः वर्णः तस्य वर्णः हरितः. कावळा असेल तस्य वर्णः का कृष्ण. तस्य चंचुः रक्ता. त्याची चोच जी आहे ती लाल भडक आहे. ही शुक या पक्षासाठी दिलेलं आहे बघा ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने. सह वृक्षस्य कोटरे निवसती. कोटर म्हणजे झाडाला छिद्र असणार जे भाग असेल त्या भागामध्ये तो राहतो. कोटरे निवसती. आकाशे विहरती. आकाशामध्ये संचार करतो. सह मरीचिका हा बीजपूर फलम च खादती. तो मिरची किंवा पेरू इत्यादी खातो. डाळिंबम शुकाय अतीव रोचते. डाळिंबम म्हणजेच डाळिंब. शुकाय शुक म्हणजे पोपट. अतीव रोचते अतिशय आवडतो. सह मधुरम खादती. मधुरम गायती. सहा मधुरम गायती. तो अत्यंत गोड गातो. विठू विठू वदती. विठू विठू असं तो बोलतो. मनुष्य शब्दानां अनुकरण करते. मनुष्यांच्या बोलण्याप्रमाणे त्यांच्या उच्चाराप्रमाणे त्याचं तो अनुकरण करतो म्हणून तो प्रिय आहे. मला कोणत्या कारणासाठी प्रिय आहे. किमर्थम प्रिय. मह्यम सहा मनुष्य शब्दानां अनुकरणम करोति तस्मात् मह्यम शुकः रोचते. असं वाक्य तुम्ही लिहा. त्यानंतर प्रारंभ आणि शेवट कसा असावा. अस्माकं संकुले नैके खगाः दृश्यन्ते तेषु मम प्रियः खगः शुकः. म्हणजे पक्षाविषयी तुम्ही जेव्हा कधी तुम्ही निबंध लिहाल त्यावेळी हे वाक्य जे आहे ते वाक्य जसं आहे तसं लिहायचं. आणि याला दोन वाक्य आपोआप झालीत बघा. अस्माकं संकुले. संकुले आपल्या शेजारी आसपास अनेक पक्षी दिसतात. तेषु मम प्रिय खगः शुकः. त्यामधील पोपट हा मला अत्यंत प्रिय आहे. आणि समारोप का कसा करायचा. सहा अतीव मनोहारी. तो अतिशय मनोहर असा आहे. हम शुकाय स्पृहयामी. मी शुक म्हणजे पोपट. स्पृहयामी इच्छा करतो. त्याला पाहण्याची इच्छा करतो इत्यादी. आणि मग त्याच्यावर आधारित एखादा जर श्लोक असेल तर तो श्लोक शेवटी आपण द्यावा. इथं बघा. आशु शब्दस्य अंतेन कलायाः प्रथमेन च विहगः यः भवेत् तस्य वर्णम शीघ्रम निवेदय. आशु शब्दस्य अंतेन. आशु या शब्दातील शेवट. कलायाः प्रथमेन. आणि कला या शब्दाचा पहिला अक्षर बघा. आशु शब्दातील शेवटचं अक्षर आणि कला शब्दातील पहिलं अक्षर. सहा ह्या विहगः भवेत. तो पक्षी होतो. तस्य वर्णम शीघ्रम निवेदय. त्याचा वर्ण पटकन तुम्ही सांगावा. आणि मग अशा प्रकारे इथं तो निबंध दिलेला आहे. मम प्रिय खगः शुकः. इथं तो पहिल्यांदा श्लोक दिलेला आहे. कहा एषः खगः एषः शुकः. अस्माकं गृहसंकुले नैके खगाः दृश्यन्ते तेषु मम प्रियः खगः शुकः. तस्य वर्णः हरितः चंचू च रक्ता. मग अशा प्रकारे तुम्ही ही जी वाक्य आहेत तशीच लिहिली. फक्त त्यामध्ये तुम्ही जो पक्षी निवडलाय तिथं शुक या शब्दाच्या ठिकाणी तुम्ही जो एखादा पक्षी घेतला असेल मग त्यामध्ये तुम्ही कपोतः घ्या किंवा काकः घ्या किंवा चटकः घ्या. चटक म्हणजे चिमणी. मग त्या ठिकाणी ते शब्द वापरले तर दोन वाक्य आपली इथंच तयार झालेली आहेत. सह वृक्षस्य कोटरे निवसती. आकाशे स्वेच्छया विहरती. सह मरीचिका बीजपूरफलं खादति. दाडिमं शुकाय अतीव रोचते. सहा विठू विठू इति वदति. मधुरं च गायति. शुकः मनुष्य शब्दानाम् अनुकरणम् अपि करोति. यथा वयं वदामः तथा एव सः रटति. सः अतीव मनोहारी. अहम शुकाय स्पृहयामि. म्हणजे हे वाक्य तुम्ही शेवटी प्रत्येकासाठी तुम्ही देऊ शकाल. म्हणजे उत्सव असेल. सहा उत्सव आनंददायकः अतः मह्यम अयम उत्सव अतीव रोचते. असं देखील तुम्ही वाक्य करू शकाल. इथपर्यंतची माहिती आपल्याला आता पृष्ठ क्रमांक 104 आणि 105. पहिलाच गृहपाठ तुम्हाला असा की आज आपण एक उत्सवावर
आता गणपती उत्सव वगैरे येईल म्हणून एक उत्सवावर आपण निबंध पाहणार आहोत. तुमची सर्वांची एक जबाबदारी, जसा उत्सव हा याच्यासाठी आपण गणेशोत्सव निवडलेला आहे, तसा तुम्ही अन्य कोणता तरी विषय निवडून त्यावर निबंध तयार करायचा आहे. एकूण तुम्ही 3 निबंध तयार करायचे. त्यामध्ये मम प्रिय खगः, बघा यात 5 पैकी मम प्रिय खगः हा पुस्तकातील घ्यायचा नाही. मम प्रिय कवी, मम प्रिय उत्सव किंवा मम प्रिय नेता, यापैकी जे तुम्हाला आपल्याला नियोजित विषय दिलेले आहेत त्या नियोजित विषयांपैकी कोणताही एक निबंध आपण निवडायचा आहे. बघूया एखादा आपण निबंध. दशमी कक्षार्थम लेखन कौशल्यार्थम निबंध लेखनम तथा चित्रवर्णनम. आपल्याला चतुर्थ विभागामध्ये जो भाग आहे त्यामध्ये दुसरा जो प्रश्न आहे चौथ्यातला आ आकडा, या चौथ्यातल्या आ आकडामध्ये तुम्हाला निबंध लेखन किंवा चित्रवर्णन हे 2 भाग आपल्याला दिले जाणार आहेत. या दोन्हीपैकी कोणताही आपण भाग घ्यायचा आहे. चतुर्थ विभाग चौथ्यामधील आ पंचगुणा हा म्हणजे हा 5 गुणांसाठी आपल्याला विषय असणार आहे. आपल्याला निबंध या कोणकोणते आहेत? मम प्रिय कवी, मम प्रिय उत्सव, मम प्रिय खगः, मम प्रिय नेता, मम प्रिय भाषा. आणि याच्यासाठी अथवा कोणता आहे तर चित्रवर्णनम अथवा चित्रवर्णनम कुरुत. आज फक्त आपण निबंध लेखनासाठी जे विषय आहेत त्या विषयांपैकी आपण माहिती घेणार आहोत. निबंध मम प्रिय उत्सव विषय आपण निवडलाय, त्यामधील गणेशोत्सव. म्हणून परीक्षेमध्ये आपण लिहिताना तो कसा लिहिणार आहोत? मम प्रिय उत्सव गणेशोत्सव. लिहिताना आपण असा घ्यावा, मम प्रिय उत्सव गणेशोत्सव. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रारंभी त्याच्या अनुषंगाने एखादा श्लोक द्यावा. आपण आपल्याला सर्वात माहित असणारा जो श्लोक आहे तो लिहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. त्यानंतर आपण वाक्य रचना करणार आहोत. बघा, वाक्य रचना करत असताना त्या वाक्यांचा अर्थ काय आहे हे पाहण्यापेक्षा आपल्याकडून चुका काय होतात आणि कसं लिहिणं अपेक्षित आहे यामध्ये आवर्जून काही चुका करून ठेवलेल्या आहेत. बघूया आपल्याला सुद्धा लक्षात येत आहेत का. पहिलं वाक्य जे आहे ते भारतीयाः उत्सवप्रियाः, भारतीयाः जनाः उत्सवप्रियाः. म्हणजे तुम्हाला मम प्रिय उत्सव कोणताही विषय निवडला तर हे वाक्य तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लिहिलं तरी चालेल. दुसरं वाक्य सुद्धा आपल्याला लिहिता येतं. एते जनाः प्रतिवर्षम अनेकान धार्मिकान राष्ट्रीयान च उत्सवान आचरन्ति. आता हे वाक्य देखील प्रत्येक उत्सवाच्या अंतर्गत तुम्ही जो विषय घेणार आहात त्याच्यासाठी आपल्याला हे वाक्य दोन्ही वाक्य लिहिता येते. हा श्लोक मात्र फक्त गणेशोत्सव याच्यासाठी लिहिता येईल. पहिलं वाक्य कुठलं? भारतीयाः उत्सवप्रियाः एते जनाः, एते भारतीयाः जनाः प्रतिवर्षं अनेकान धार्मिकान राष्ट्रीयान च उत्सवान आचरन्ति. आचरन्ति म्हणजे साजरे करतात. जसे की स्वातंत्र्योत्सव, गणराज्योत्सव इत्यादयः राष्ट्रीयाः उत्सवाः. त्याप्रमाणे स्वातंत्र्योत्सव, गणराज्योत्सव हे जे आहेत ते राष्ट्रीय उत्सव आहेत. म्हणजे हे वाक्य देखील एकूण 3 वाक्य तुम्ही प्रत्येक उत्सवासाठी देऊ शकाल. त्यामुळं ज्यावेळेस तुमच्या पुढे स्क्रीन डिस्प्ले होते त्यावेळेस तुम्ही ही वाक्य लिहून ठेवा किंवा स्नॅपशॉट घेऊन तुम्ही नंतर ते वाक्य आपण वहीमध्ये लिहायचे. बघा, स्वातंत्र्योत्सव, गणराज्योत्सव इत्यादयः राष्ट्रीयाः उत्सवाः. रामनवमी म्हणजे ख्रिश्चनांचा जो
सण आहे क्रिसमस तो ओणम, मोहरम, नवरात्रम, दीपावली ही. आता इथपर्यंतची जी वाक्य आहे, भारतीय हा उत्सव प्रिया हा, ते दीपावलीपर्यंत तुम्ही सर्वच विषयांसाठी ही वाक्य लिहू शकाल. आणि त्यामध्ये तुम्ही जो निवडलेला आहे तो निवडलेला विषय इथं लिहा आणि पुढचा भाग सुद्धा त्याच्यामध्ये लिहा. जसं गणेशोत्सव इत्येते धार्मिकाः उत्सवाः. गणेशोत्सव हा जो धार्मिक उत्सव आहे तेषु गणेशोत्सव अन्यतमः. त्यामध्ये गणेशोत्सव हा एक श्रेष्ठ असा उत्सव आहे. हे वरचा भाग जो लिहिलेला आहे तो वरचा भाग प्रत्येक वेळी लिहायचाच नाही, फक्त त्यातील काही वाक्य राहिली ती आपण पुढे बघू. हा पहिला परिच्छेद झाल्यानंतर दुसरा परिच्छेद बघा. अयं गणेशोत्सवः प्रतिवर्षं भाद्रमासस्य शुक्लपक्षस्य चतुर्थ्यां समाचर्यते. हा गणेशोत्सव प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला समाचर्यते साजरा केला जातो. अयं गणेशः शिवपार्वत्योः सूतः विघ्नानां निवारकः विद्यादिदेवता च अतः विघ्ननिवारणाय विद्याप्राप्त्यर्थं तं संभज्यर्चं मोदकान् निवेदयन्ति. वाक्य सोपी आहेत बघा. फक्त एक अशा प्रकारचं एखादं संयुक्त शब्द, त्यानंतर योग्य त्या शब्दांचा वापर, अनुस्वार, विसर्ग, विद्यादी देवता हे जे शब्द आहेत ते व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. विद्यालयेषु छात्राः विद्यागणपतीं संस्थाप्य अर्चयन्ति. विद्यालयामध्ये विद्यार्थी विद्यागणपतीं हा विद्यारूपी गणपती जो आहे त्याची स्थापना करून पूजा अर्चा करतात. अर्चयन्ति अर्चना करणे, पूजा करणे. सामूहिक गणेशोत्सवाः भवन्ति तथा च असं वाक्य वापरलं तर चालेल. तथा च सामूहिक गणेशोत्सवाः भवन्ति. काही सामूहिक गणेशोत्सव सुद्धा होत असतात. तत्र सांस्कृतिक कार्यक्रमाः म्हणजे सामूहिक गणेशोत्सव असतील त्या ठिकाणी तत्र सांस्कृतिक कार्यक्रमाः धार्मिक कार्यक्रमाः च आयोजन्ते. ही जी वाक्य आहे तुम्हाला पुन्हा एकदा की वरचा जो भाग आहे निबंध मम प्रिय उत्सव हे या टेम्पलेटसाठी आपण दिलेले आहे. तुम्ही प्रत्येक वेळी लिहायची नाही. आवश्यक त्या ठिकाणी परिच्छेद पाडायचा. आपण इथपर्यंत सांगितलं तर मग इथून त्या गणपतीचं आपण वर्णन करतोय म्हणून इथं परिच्छेद पाडायला हरकत नाही. आणि शेवटचं वाक्य तुम्ही लिहू शकाल. श्री बाल गंगाधर तिलक महोदय जनमानसे राष्ट्रीयैकता जनजागरणार्थम एनम उत्सव सार्वजनिक रूपेण उद्घोषयन्ति. हे शेवटचं वाक्य लिहून जय श्री गणेश लिहा अथवा लिहू नका. हे वाक्य गुणदानासाठी धरलं जाणार नाही. पुढची जी वाक्य आहे ती वाक्य मात्र धरली जाणार आहे. पुन्हा एकदा जो गृहपाठ आहे तो कंपल्सरी सर्व विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही सर्वांनी काय करायचं की हा जो गृहपाठ आहे तो गृहपाठ करत असताना 3 विषयांवर आपण निबंध लिहायचा आहे. त्यामध्ये एक उत्सवाच्या संदर्भातील खग आणि मम प्रिय नेता. आणि प्रत्येकानं हे निबंध पूर्ण करून वैयक्तिक नंबरवर आपण सेंड करायचे आहेत. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.